नमस्कार मित्रांनो, बात निकलेगी तो याच्या दृकश्राव्य सादरीकरणाचा आज एपिसोड 10वा आणि खरं सांगायला गेलं तर अखेरचा भाग आहे. तुमचा सगळ्यांचा निरोप या भागामध्ये घेताना एक विशिष्ट व्यक्तिमत्व मी आज सादर करणार आहे. सुमारे 10 वर्षापूर्वी मी एक पुस्तक लिहिलं होतं. छोटेखानी आहे, पण ते होतं महाभारत. आणि महाभारताची आपली जी कथा आहे, जी सर्वज्ञात सर्वश्रुत अशी आहे, ती त्यामध्ये भाग घेणाऱ्या प्रमुख पात्रांच्या प्रत्येकाच्या नजरेतून आणि त्यांना जसं ती उलगडली आहे कथा, त्यातून ती मांडलेली आहे. माझं यातलं सर्वात लाडकं पात्र आहे श्रीकृष्णाचं. आज हा शेवटचा लेखांक श्रीकृष्णावरती आहे आणि त्याचं नाव आहे द कम्प्लीट मॅन श्रीकृष्ण. काय लहानपणापासून आजपर्यंत रेमंड्स म्हटलं की द कम्प्लीट मॅन हे शब्द आठवतात. पुरुषांच्या पेहरावाला पूर्णत्व देणाऱ्या या जगविख्यात भारतीय ब्रँडचा मला सार्थ अभिमानच आहे. पण एक प्रश्न नेहमी मला भेडसावतो की कम्प्लीट मॅन म्हणजे काय? पुरुषाचं संपूर्णत्व नेमकं कशात आहे? आकर्षक भरदार अशी शरीरयष्टी की संतुलित भावनाप्रधान असं मन का धर्मार्थ सदाचरण? या त्रिसूत्रींचा निकष लावायचा ठरला तर हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच पुरुषोत्तम निघावेत. पण केवळ शरीर, मन आणि आचरण यांनीच तो अपेक्षित कम्प्लीटनेस येतो का? ह्या प्रश्नाचं आजच्या वर्तमानाच्या संदर्भात माझं उत्तर नकारार्थी आहे. या गोष्टी तर हव्यातच, पण या पलीकडे जाऊन काही गुणवैशिष्ट्यांची गरज उरते. रामायण आणि महाभारत आपण सगळे अगदी लहानपणापासून ऐकतो. रामायणाचा विचार केला तर प्रभू रामचंद्रांना आपण मर्यादा पुरुषोत्तम असा किताब बहाल केलेला आहे. ते आदर्श व्रत आहेत, पण आपण त्यांना प्रभुपद बहाल केलेलं आहे. ते तुमच्या माझ्यासारखे नाहीत, ते देव आहेत. मानवी गुणवैगुण्याची वीण त्यांच्या ठायी विणलेली नाही. महाभारताकडे वळलो तर एकाहून एक उत्तम अशा नरोत्तमांची मांदियाळी आहे. विवेकी धर्मशील असा युधिष्ठिर आहे. अचूक लक्ष्यभेद करणारा धनुर्धर अर्जुन आहे. बलवान भीम, बुद्धिमान सहदेव आणि रूपवान नकुल. पण ह्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी उणे आहे. अगदी दानशूर कर्णाचाही विचार मी या ठिकाणी करू इच्छितो. पण तरीही कम्प्लीट मॅन, संपूर्ण पुरुष हे बिरुद लावताना हे सगळेजण अपुरे पडतात आणि उरतो फक्त एक जीवात्मा, यादव कुलोत्पन्न द्वारकाधीश श्रीकृष्ण. तो सखा आहे, सहचर आहे, सारथी आहे, कुशल योद्धा आहे, नीतिज्ञ आहे, कल्पक आहे, योजक आहे. धर्माचा केवळ ज्ञानी नाही, तर त्याच्या प्रत्येक अर्थाचे पदर उलगडून दाखवण्याची क्षमता असलेला असा एक धर्मज्ञ आहे. आजच्या आपल्या कॉर्पोरेट कल्चरच्या भाषेचा आधार घेऊन जर त्याचं वर्णन करायचं झालं तर तो एक आर्किटेक्ट आहे, इंजिनियर आहे, डेअरी एंटरप्रेनर आहे, ॲनालायझर आहे, ह्युमन रिसोर्स कन्सल्टंट आहे, वॉरफेअर स्पेशालिस्ट आहे आणि मास्टर स्ट्रॅटेजिस्ट आहे. तो काळाच्या पुढं जगणार आहे आणि आपला वैश्विक कार्यभाग संपल्यावरती आपला अवतार आवर्ता घेण्याची प्रगल्भताही त्याच्या ठायी आहे. ह्या सगळ्यामुळे माझ्या मते
तो खऱ्या अर्थानं द कम्प्लीट मॅन आहे. जन्म कारागृहात पण अडकून पडायचं नाही. अंधाऱ्या रात्री धुवाधार पाऊस कोसळत असतानाही बापाच्या डोईवरच्या टोपलीत बसून नदीला जी दुथडी भरून वाहतीये आपल्या पायाच्या अंगठ्यानं दुभंगता करून पित्याचा मार्ग मोकळा करून देणारा तो एक पथदर्शी नॅव्हिगेटर आहे. नंद वासुदेव, यशोदा देवकी ह्या मात्यापित्यांच्या रूपानं त्याला बायोलॉजिकल पेरेंट्स आणि फॉस्टर पेरेंट्सही लाभलेले आहेत. आज पाश्चिमात्य देशामध्ये असलेला फॉस्टर फादर, फॉस्टर मदर या संकल्पनेचा हा उगम आहे. विशिष्ट परिस्थिती आणि विपरीत विपत्तावस्था जीविताला धोका निर्माण होण्यापूर्वीच रिसोर्स पेरेंट अथवा किन केअर गिव्हर यांच्याकडून मथुरेमधून तो वृंदावनामध्ये स्थलांतरित झाला. ममता आणि मातृत्व हे केवळ बायोलॉजिकल नसतं, तर एक परकी आई आणि वेळप्रसंगी आपल्याला सांभाळणारी दाईही ते देऊ शकते. दोघेही सन्मानास पात्र आहेत हे कृष्णानं दाखवून दिलं आहे. वृंदावनामध्ये तो गोप गवळणींचा लाडका तर होताच आणि दही दूध लोण्याच्या खुराकाने त्याच्यातला डेअरी एंटरप्रेनर खुलत होता. यमुनेच्या तीरावर गवळणींचे कपडे पळवून लपवून ठेवण्यामध्ये त्याचा एक खोडकरपणा, एक मिश्किलता होती जी प्रिय वाटते आणि त्याही देरे कान्हा चोळी लुगडी म्हणून विनवणी करतात. आजपर्यंत एकही गवळणीने श्रीकृष्णावर विनयभंगाची तक्रार केल्याचं माझ्या वाचनात नाही. ही देअरफॉर कम्स आउट ॲज अ व्हेरी क्लीन इनोसंट प्रँगस्टर. चेष्टा करायची पण मर्यादाने कधी सोडायची. वय वर्ष 7 आणि वरती 1.5 महिन्याच्या दुडूदुडू धावण्याच्या त्या वयामध्ये यमुनेमध्ये हैदोस घालणाऱ्या कालियाच्या फण्यावर नर्तन करून कालिया मर्दन करताना त्याचं बालपण त्याला आडवं आलं नाही. उलट शत्रू कितीही मोठा असला तरी ठेचायचा तो त्याचा फणाच हा दृष्टांतच कृष्णानं अवघ्या 7व्या वर्षी दिला. तसं पाहायला गेलं ना तर वय त्याच्या पराक्रमाला कधीच थांबवू शकलं नाही. अहो, तो केवळ 1 महिन्याचा तान्हुला होता तेव्हा हसत हसत त्यांनी पुतनेला यमसदनी धाडलं होतं. 3 महिन्यांच्या वयामध्ये साकतसूर, 1 वर्षांचा झाल्यावर त्रिनवरत्र, 2ऱ्या वर्षी वत्ससूर, 4थ्या वर्षी बकासूर, 5व्या वर्षी आगासूर, 6व्या वर्षी धेनुकासूर आणि 8वं वर्ष चालू असताना कालिया मर्दन अशी श्रीकृष्णाची अप्तक 56गिरी चालू होती. 11व्या-12व्या वर्षी श्रीकृष्ण मथुरेला परतला. वृंदावनात खरं तर सगळं काही आलबेल होतं. शेकडो गोपिकांचं मन मोडून आणि राधेसारख्या जीवनसखीचा हात सोडून कृष्णानं मथुरेकडे का बरं प्रस्थान ठेवलं? तर अत्यंत क्रूर कर्मा अशा कंस राजाचा शेवट त्याच्या भाळी लिहिलेला होता. कृष्णाने इथं समस्त पुरुष वर्गाला संदेश दिला आहे, प्राक्तन आणि कर्तव्य हे प्रेमापेक्षा महत्त्वाचं. कमिटमेंट्स विच हॅव अ सोशल इम्पॅक्ट शुड बी ऑनर्ड बियॉन्ड पर्सनल प्रेफरन्सेस. कंसाच्या छातीवर आणि डोक्यावर मुष्टी प्रहार करून कृष्णानं कंसाला मारलंय आणि एखाद्या सिंहानं आपली शिकार फरफटत आणावी तसं कंसाच्या मृत शरीराला त्यांनी प्रजेसमोर खेचत आणून टाकलं होतं. त्याचं वय होतं केवळ 11 वर्ष. पराक्रमाला वयाचं बंधन नसतं हेच या संपूर्ण पुरुषानं पुन्हा एकदा दाखवून दिलं होतं. तसं बघायला गेलं तर त्याच्या आधी वयाच्या 7व्या वर्षी गोवर्धनगिरीची छत्री करून सगळ्या व्रजवासियांचे रक्षण करणे असो आणि 11व्या वर्षी क्रूरकर्मा कंस मामाचा वध करणे असो, कृष्णानं जे काही केलंय ना
ते बहुजनांच्या कल्याणासाठी. दीज वेर हिज ॲक्ट्स फॉर ग्रेटर गुड. कंसाचा वध हा त्याच्या जीवनकार्याचा एक महत्त्वाचा भाग होता. पण ते पूर्ण झाल्यावरती तो पुन्हा वृंदावनात परतला नाही. तो कृतज्ञ नव्हता. राधेची बावरी आठवण त्यालाही छळत होती. पण त्याला माहिती होतं की व्रजलीला संपवून आता आपल्याला मथुरेची घडी नीट बसवायला हवी. त्यानं प्रेमापेक्षा आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिलं. मंडळी, राधा कृष्णाला ह्यानंतर बरोबर 100 वर्षांनंतर भेटली आहे. कृष्ण 125 वर्ष जगलाय, पण तो राधेला सोडून आल्यानंतर पुनर्मिलन जे झालंय ते 100 वर्षांनंतर झालेलं आहे. आणि या संपूर्ण शतकामध्ये त्याच्या हृदयात तिचं स्थान अबाधित राहिलेलं आहे. वास्तविक पाहता 16,108 गोपिका आणि रुक्मिणी, सत्यभामा, जांबवती, कालिंदी, मित्रविंदा, सत्या, भद्रा आणि लक्ष्मणा अशा 8 विवाहोत्तर पत्नी जरी असल्या तरी आजही श्याम म्हटलं की राधा काही श्याम ही ओळख अबाधित राहिली आहे. इथं अलौकिक देवी प्रेमाचं कृष्ण प्रतीक बनून राहिलाय आणि संपूर्ण समर्पण आणि अतूट बंधनाच्या भक्तिरूपानं राधेच्या रूपात तो अमर राहिलेला आहे. आज आपण कॉर्पोरेट जगतात स्त्री पुरुष एकत्र काम करतो, नातेबंध स्नेहबंध जुळतात, पण अनेक उद्यमशील स्त्री पुरुषांना ह्या नात्यांमधली नजाकत पूर्णत्वानं समजून घेणं आणि राधाकृष्ण म्हणजे काय हे समजून घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. कृष्णाने कंसवधेनंतर मथुरेमध्ये शांतता आणि सौख्य आणण्यासाठी प्रयत्न केले. तो स्वतः गादीवर बसला नाही, तर उग्रसेन नावाच्या आपल्या आजोबाला त्यांनी राजा केलं आणि मथुरेचा विकास घडवला. मनात आणलं असतं तर तो स्वतः राजा होऊ शकला असता. पण श्रीकृष्णाच्या संपूर्ण चरित्रात तो कधीही राजा झालेला नाही. तो किंग मेकर या भूमिकेत ठळकपणे जाणवत राहिला आहे. मथुरेची भरभराट व्यावसायिक आणि व्यापारी तत्वांवर चालू होती. जो माल तयार व्हायचा तो निर्यात व्हायचा आणि निर्यात नदी मार्गे बिहारला वळसा घालून बंगालच्या सागराकडे जायची. नेमका इथंच कंसाचा सासरा जरासंध आडवा यायचा. माल लुटणे, नाविकांचा विध्वंस करणे, मथुरेवर हल्ला करून प्रजाजनांची हानी करणे आणि 1-2दा नाही तर मोजून 17 वेळा हा प्रकार झाल्यावर कृष्णाने युद्धातून काढता पाय घेतला आणि एका नव्या समुद्रामध्ये असलेल्या बेटावर नवीन शहर वसवलं, द्वारका. रणछोडदास ही एक बोचरी उपाधी त्याला चिकटली, पण आपल्या प्रजाजनांची काळजी हे आद्य कर्तव्य मानणाऱ्या या वीराने प्रसंगी माघार घेऊन नव्या शहराच्या निर्मितीसाठी आपलं कौशल्य पणाला लावलं. स्वतःचा अहंकार आणि स्वतःचा अपमान तो कुरवाडत बसला नाही. इफेक्टिव्ह एक्झिस्टन्स वॉज मोर इम्पॉर्टंट टू हिम रादर दॅन हिज इंडिव्हिज्युअल इगो. मग कृष्णाची आणि पांडवांची भेट. आता कृष्णाची आणि पांडवांची पहिली अधिकृत भेट ही द्रुपद राजाच्या दरबारात द्रौपदी स्वयंवराच्या वेळेला झालेली आहे. पांडवांच्या बरोबर मग तो त्यांच्या मातेकडे कुंतीकडे गेला. त्यांचं नातं होतच ते आता नव्यानं दृढ झालं. अर्जुन त्याला बेहद्द आवडला आणि त्यातनंच कृष्णार्जुन या जोडीचा उगम झाला. हे मैत्र त्यांनी अखेरपर्यंत जपलं. तो स्वतः उत्तम योद्धा होता, पण त्यांनी रथ चालवण्याचं काम घेतलं. खांडव वनामध्ये अग्निप्रलय करून अग्निदेवतेला शांत करतानाही या मोकळ्या झालेल्या भूखंडावर पुढे इंद्रप्रस्थ वसवता येईल ही योजना त्याच्या मनामध्ये
तयार होती. कृष्णाच्या संपूर्ण अस्तित्वाला योजकतेच्या वरदाना इतकीच एक काहीशी गूढतेची झालर आहे. महाभारतामधल्या अनेक प्रसंगात त्याने मौन पाळणं पसंत केलं आहे. काही जणांना ही लबाडी वाटते, काही जणांना हा त्याचा चाणाक्षपणा वाटतो. मला त्याची ही दूरदृष्टी आणि कल्पक योजकता वाटते. त्याचा प्रत्यक्ष सहभाग नसायचा, पण घडलेल्या घटनांचा अप्रत्यक्ष अन्वयार्थ शोधला तर कुठेतरी कृष्णाची सावली उमटलेली असायची. भीमानं हिडिंबेशी विवाह केला. या लग्नाला कुंतीची संमती होती. कृष्ण तटस्थ राहिला. पण भीम आणि हिडिंबा यांचा जो मुलगा घटोत्कच, याला मात्र त्यानं कौरव सैन्याचं शिरकाण करण्यासाठी वापरलेली क्लुप्ती ती मात्र कृष्णाची होती. तेच अर्जुनाच्या बाबतीत. अर्जुनानं नागकन्या उलूपीशी विवाह केला, तेव्हाही श्रीकृष्ण तटस्थ राहिला. पुढे महाभारताच्या युद्धामध्ये इरावण हा जो अर्जुन आणि उलूपीचा मुलगा होता, या मुलाचा बळी देऊन कौरवांचा निप्पात करण्याची योजना कृष्णानं कार्यान्वित केली. इरावणाने अट घातली की मी बळी जाईन, पण जाण्यापूर्वी मला विवाह करायचा आहे, 1 दिवसाचं लग्न. तेव्हा कृष्णानं स्वतः मोहिनी हे स्त्रीरूप धारण केलं आणि त्याच्याशी विवाह केला. या सगळ्या खटाटोपांच्या मुळाशी पांडवांचा अर्थात धर्म आणि सत्याचा विजय हेच त्याला अभिप्रेत होतं. दुर्योधन आणि कृष्ण काहीशी आज आपण जे म्हणतो ना लव्ह हेट रिलेशनशिप, हे नातं कृष्णाच्या पूर्ण पुरुषत्वाचा एक नवा रंग दाखवते. खरं पाहता तो दुर्योधनाचा व्याही होता, कारण कृष्णाचा मुलगा होता, त्याचं नाव होतं संबा, आणि हा संबाचा विवाह दुर्योधनाची मुलगी लक्ष्मणा हिच्याशी झालेला आहे. दुर्योधनाला कृष्णाविषयी निस्सीम आदर आहे. त्याच्या दैवी शक्तीशी तो 2 हात करू इच्छित नाही. या उलट कृष्णानं दुर्योधनाची बलस्थानं आणि त्याच्या कमकुवत कड्या नेमक्या जोखल्या आहेत. कृष्णाला माहिती आहे हा पराक्रमी आहे, पण आढ्यतेखोर आहे, गर्विष्ठ आहे आणि महाभयंकर अहंकारी आहे. नेमका ह्याचाच उपयोग कृष्णानं दुर्योधनाचा निपात करण्यासाठी केलाय. युद्ध सुरू होण्यापूर्वी कृष्ण शिष्टाई. त्यांनी खरं तर दुर्योधनाकडे एक प्रयत्न केला युद्ध टाळण्याचा, आणि दुर्योधनाकडे फक्त 5 गावं मागितली होती. पुढे मागे वाढीव एफएसआय घेऊन उत्तम नगर वसवलं असतं आणि युद्ध टळलं असतं. पण जेव्हा दुर्योधन म्हणाला सुईच्या अग्रावर ठेवता येणार नाही एवढीही भूमी देणार नाही, तेव्हा कृष्णानं दुर्योधनाच्या विनाशाची खुणगाठ बांधली. तो फार थोडं बोलतो. युधिष्ठिर आणि दुर्योधन युद्धापूर्वी त्याचं सहाय्य मागायला आल्यावर त्याने पर्याय पुढे केले, पण टिक द करेक्ट बॉक्स हे म्हणण्यापलीकडे निवाड्यामध्ये प्रत्यक्ष भाग घेतला नाही. दुर्योधन इथं जाळ्यात फसला आणि कृष्णाला स्वतःकडे घेण्याच्या ऐवजी त्याचं सैन्य मागून बसला. 18 दिवसांचं युद्ध म्हणायला गेलो तर हा सारथी होता, चॅरिटियर. सुदर्शन चक्रही त्यांनी फार अभावानं वापरलं, पण त्यांनी वापरली ती स्वतःची अलौकिक अशी बुद्धी. नरो वा कुंजरो वा असं म्हणत अश्वत्थाम्याच्या नामसदृशानं त्यानं द्रोणाचार्यांचं शौर्य हरण केलं. शिखंडी हा सूर्य आणि हा जयद्रथ असं म्हणून अभिमन्यूच्या मृत्यूचा घेतलेला प्रतिशोध असेल, किंवा रथचक्र उद्धरू दे असं म्हणणाऱ्या कर्णाला तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म, हा निरुत्तर करणारा प्रतिप्रश्न असो. सीदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती
असं म्हणून हातपाय गाळणाऱ्या अर्जुनाला उलगडून दाखवलेलं जीवनाचं सार आणि विराट विश्वरूपाचा केलेला साक्षात्कार, या सगळ्यांमधनं कृष्णाची असंख्य रूपं समोर येतात आणि तोच द कम्प्लीट मॅन या उपाधीला लायक आहे हे स्पष्ट होतं. खोडकर बालक, प्रेमळ मुलगा, मातृ पितृ ऋणाची जाण ठेवणारा कुलदीपक, यादव कुलाचा प्रतिपालक, दुग्ध व्यवसायाचा पुरस्कर्ता, सुदामा आणि अर्जुना यांसारख्या समाजामधल्या वेगवेगळ्या स्तरांमधल्या लोकांशी मैत्र राखणारा असा मित्र, अनंत काळचा सखा, राज्यकर्ता, रक्षणकर्ता, कल्पक, योजक, योद्धा, उत्तम सारथी, दिशादर्शक वाटाड्या. कृष्ण बुद्धिमान तर आहेच, पण इंटेलिजन्स कोशंट इतकाच त्याचा इमोशनल कोशंटही उत्तम आहे. तो क्षमाशील आहे, दयावान आहे आणि म्हणूनच त्याच्या पायाच्या अंगठ्याला बाण मारून विद्ध करून त्याची अखेर घडवून आणणाऱ्या भिल्लालाही त्याने शेवटच्या क्षणी क्षमा केलेली आहे. कृष्णाचं संपूर्ण चारित्र्य आणि चरित्र हे कालातीत आहे, अक्षर आहे, त्याच्यात समतोल आहे, क्षमाशीलता आहे, भेकडतेला स्थान नाही आणि शौर्याला मर्यादा नाहीत. माझ्या मते मानवी अस्तित्वाचे प्रमाण, परिमाण आणि परिणाम म्हणजे श्रीकृष्ण. Therefore, in my opinion, in the true sense, he is the complete man.